नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रातून बरेचसे विद्यार्थी ज्या परीक्षेची वाट बघत होते ती एमपीएससी गट क म्हणजेच पॉप्युलर एक्झाम एमपीएससी क्लर्क एक्झाम त्याची ऍड आलेली आहे आणि ह्या परीक्षेमध्ये असणारा जो सिलेबस आहे 938 जागांसाठी ही परीक्षा होणार आहे. ह्या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेला विषय कोणते असतात, मार्कांचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं, कोणते टॉपिक महत्वाचे आहेत, अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय असावी, कट ऑफ काय असतात, तर ह्या संदर्भात आज आपण डिस्कशन करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे कोणी एमपीएससी गट क ची परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण माहिती आहे. याच्यामध्ये तुमची जी पूर्व परीक्षा होणार आहे ती 100 गुणांची होणार आहे. म्हणजे ज्याला आपण जनरल स्टडीचा पेपर असं म्हणतो, त्या पेपरमध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाते. लास्ट इयर हा कट ऑफ जनरल कॅटेगरीचा 48.5 होता. तर ह्या वर्षी जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांनी एक अंदाजे 55 गुणांचं टार्गेट ठेवून अभ्यास करावा, जेणेकरून ते मुख्य परीक्षेला जातील. याच्यामध्ये बघा, पूर्व परीक्षेला आपल्याला वेगवेगळे विषय आहेत, तर त्या विषयांचा आपण सविस्तर असं अनालिसिस आज करूया. बघा, एकूण 8 विषय आहेत पूर्व परीक्षेला. तर त्याच्यामध्ये महत्वाचा विषय आहे इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर चालू घडामोडी, राज्यशास्त्र, त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. या प्रत्येक विषयाला वेगवेगळं वेटेज आहे किंवा 100 गुण कसे डिस्ट्रीब्यूट आहेत ते आपण पाहूया. इतिहासामध्ये आधुनिक भारताचा इतिहास असतो आणि महाराष्ट्राचा इतिहास किंवा महाराष्ट्राच्या समाज सुधारकांवर क्वेश्चन हे विचारले जातात. तर याच्यामध्ये तुम्ही जुनं 11वीचं पुस्तक आपलं स्टेट बोर्डचं वाचलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला समाज सुधारक बऱ्यापैकी चांगले करता येतात. तर इतिहासावर जवळजवळ 10 क्वेश्चन हे विचारले जातात. इतिहासाचा मेन अप्रोच हा महाराष्ट्र सेंट्रिक असतो. महाराष्ट्राच्या इतिहासावर जास्त क्वेश्चन हे विचारले जातात. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे तो भूगोल. भूगोलावर सिलेबस देताना त्यांनी महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यासासह पृथ्वी, त्याच्यानंतर हवामान, त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असा डिस्ट्रीब्युटेड सिलेबस दिलेला आहे. परंतु जास्त क्वेश्चन हे महाराष्ट्राच्या भूगोलावर येतात. 1 ते 2 क्वेश्चन हे भारताच्या भूगोलावर येतात आणि एखाद दुसरा क्वेश्चन हा फिजिकल जिओग्राफीवर येत असतो. आणि भूगोल हा स्कोरिंग विषय आहे. याच्यामध्ये पण तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं आणि इतर रेफरन्स पुस्तकं वापरून अभ्यास करू शकता. तिसरा महत्वाचा विषय आहे तो अर्थव्यवस्था, इकॉनॉमी, ज्याच्यावर 15 क्वेश्चन हे विचारले जातात. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे चालू घडामोडी. चालू घडामोडी हा खूप स्कोरिंग असा टॉपिक आहे. चालू घडामोडींचा अभ्यास विद्यार्थी विषय म्हणून करत नाही, परंतु तुम्ही विषय म्हणून केला तर याच्यावर पडणारे 15 मार्क हे तुम्हाला पूर्व परीक्षा पास करण्याकरता मदत करू शकतात. त्याच्यानंतर येणारा 5वा विषय आहे तो राज्यशास्त्र, ज्याला आपण राज्यघटना असं म्हणतो. याच्यात भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये असतील, फंडामेंटल राईट्स असतील, ड्युटीज असतील किंवा संसद असेल, केंद्र राज्य संबंध असतील, त्याच्यानंतर घटनात्मक, बिगर घटनात्मक आयोग असतील, अशा सर्व विषयांवर तुम्हाला जवळजवळ 15 क्वेश्चन हे विचारले जातात. त्याच्यानंतर महत्वाचा विषय आहे तो सामान्य विज्ञान, ज्याला आपण जनरल सायन्स असं म्हणतो. जनरल सायन्स 4 विषयांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे: भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि प्राणीशास्त्र, ज्याला आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि झूलॉजी असं म्हणतो. हाही महत्वाचा विषय आहे. याच्यावर 15 क्वेश्चन हे विचारले जातात. त्याच्यानंतर मुलांना टफ जाणारा विषय म्हणजे गणित आणि बुद्धिमापन चाचणी. त्याच्यावर 10 क्वेश्चन हे विचारले जातात. परंतु तुम्ही ग्रुप सी परीक्षेचे प्रिव्हियस क्वेश्चन पाहिले तर तुम्हाला एक अंदाज येईल की गणित आणि बुद्धिमापन चाचणीवर येणारे प्रश्न हे बेसिक प्रश्न असतात. म्हणजे त्याच्यामध्ये ऍव्हरेज असेल, पर्सेंटेज असेल, त्याच्यानंतर ट्रेनची गणित असतील, कॅलेंडर असतील, वयवारी असेल, त्याच्यानंतर नंबर सिरीज असेल, कोडिंग डिकोडिंग म्हणजे सांकेतिक भाषा असेल, ब्लड रिलेशन असेल म्हणजे नातेसंबंध, असे महत्वाचे टॉपिक पण तुम्ही व्यवस्थित केले तर 20 पैकी तिथे आरामात 14 ते 15 गुण तुम्ही घेऊ शकता. एकंदर तुम्हाला बघा, ग्रुप सी परीक्षेसाठी 8 विषयांचा अभ्यास करायचा आहे: इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर राज्यघटना, इकॉनॉमी, सायन्स, चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमापन चाचणी. तर याच्यासाठी हे सर्व विषय आपल्या अकॅडमीमध्ये आम्ही शिकवतो, पूर्णपणे बेसिक पासून तर जेवढे पण रेफरन्स पुस्तक आहेत त्याच्यामध्ये असणारा सिलेबस आम्ही कव्हर करतो. विद्यार्थ्यांच्या आम्ही टॉपिक वाईज टेस्ट ही घेतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या होल सिलेबसच्या टेस्ट घेतो आणि विद्यार्थ्यांना आम्ही थोडक्यात पास होईपर्यंत पूर्ण मदत करत असतो.
तर विद्यार्थ्यांना ह्या परीक्षेसाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.